जैसा कोई नहीं है, अस्सी नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहे तेरे जैसा Salami! Just! जो मेरे साथ तुझको तड़पाती रुलाती, सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही मला सर्वांना आणि जिल्हावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतो. आज संपूर्ण देशभर आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव तिरंगा ध्वज फडकावून या ठिकाणी देशभरामध्ये आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे संपन्न होत आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये आज स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम लहान विद्यार्थ्यांपासून मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच वतीनं आज हा तिरंगा ध्वज फडकावून या ठिकाणी आपण करतो आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये केला आणि देशाला संबोधन करत असताना 2047 चा भारत आपण कसा निर्माण करायचा आहे या संदर्भातलं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन माननीय पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण देशाला केलं. कृषी औद्योगिक क्रांतीमध्ये आपल्या देशाने नेहमीच प्रगती केलेली आहे, पण आता परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एवढंच नाही तर संरक्षण क्षेत्रामध्ये अत्याधुनिक बदल घडवून आज आपला देश जागतिक स्तरावरती पहिल्या 5 मोठ्या देशांच्या मध्ये आपली गणना या ठिकाणी होते आहे. पहिल्या 3 जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला नेण्याचं स्वप्न या आदरणीय मोदी साहेबांनी पाहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. देश निर्माणासाठी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि जागतिक स्तरावरती देशाची भारताची मान अभिमानानं उंचवण्यासाठी आपण सर्वांनी योगदान त्याच्यामध्ये दिलं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. राज्यामध्ये सुद्धा माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय शिंदे साहेब असतील, माननीय सुनेत्रा वहिनी असतील, या तिघांच्या नेतृत्वाखाली राज्य अत्यंत वेगानं पुढे चाललेलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय ह्या सरकारने घेतले, महिलांच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले. राज्यामध्ये औद्योगिकरण वाढावं यासाठी औद्योगिक विकासाला गती आणि चालना देण्यासाठी काही महत्वाकांक्षी निर्णय या मंत्रिमंडळानं या ठिकाणी घेतलेला आहे. आपण पाहिलं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आहे. कृषी उत्पन्नामध्ये
महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आपल्या देशाच्या एकूण कृषी उत्पन्नामध्ये आहे. आपण सगळेजण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत, पण राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलं तरी आज कृषी क्षेत्रामध्ये, जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती, शेतकऱ्याच्या हितासाठी झालेली क्रांती ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी नजीकच्या 2-3 वर्षाच्या पाठीमागच्या काळामध्ये पाहिली आहे. मगाशी थोडस माननीय पंतप्रधान महोदयांचं भाषण मी ऐकत होतो. एआय टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी केला पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देश एआय क्षेत्रामध्ये सुद्धा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जागतिक स्पर्धा करायला पुढे आलं पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी, पंतप्रधान महोदयांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण जलसंधारणाच्या माध्यमातून जिथं जिथं पाणी उपलब्ध आहे ते पाणी अडवण्याचं, साठवण्याचं, ते अडवलेलं साठवलेलं पाणी बारमाही शेतीला देण्याचं धोरण जलसंधारणाच्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण राबवले आहे. सातारा जिल्ह्याचं बोलायचं झालं तर क्रांतिकारकांचा, शूरवीरांचा आणि राज्याला, देशाला नेतृत्व देणाऱ्या थोर विभूतींचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याचं नाव देश पातळीवरती उंचवावं यासाठी अनेक उपक्रम, अनेक प्रकल्प या ठिकाणी आपण सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केले. मगाशी मी याचा उल्लेख केला. एआय टेक्नॉलॉजीचा माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं, त्याचाच एक भाग आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊसाच्या क्षेत्रामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल त्याचा प्रायोगिक तत्वावरती उपक्रम यावर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचा आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात ठरवलेला आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला खूप चालना आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं जिल्हा विकसित व्हावा आणि पर्यटन जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख व्हावी यासाठी राज्याचा पर्यटन मंत्री म्हणून काम करताना माझं विशेष लक्ष आपल्या जिल्ह्याचा पर्यटन विकास करण्यासाठी म्हणून आहे. महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, तापोळा असेल, कासपाटार असेल, पैनगंगा असेल, आणि जी नावाजलेली पर्यटन स्थळ आहेत त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकास करण्याचा एक टाइम बाउंड प्रोग्राम या ठिकाणी आमच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेला आहे. आपण कोयना नदीच्या पात्रामध्ये जे पाणी आपल्याला उपलब्ध आहे, कोयना डॅम वॉल पासून ते पूर्वेच्या बाजूला, त्या पूर्ण क्षेत्रामध्ये आपण 2 बोटिंगचे स्पॉट त्या ठिकाणी निश्चित केले. एकाचं भूमिपूजन झालं आणि दुसऱ्याचं टेंडर फायनल झालं की भूमिपूजन होणार आहे. वर्षभरामध्ये आपल्याला कोयना नदी पात्रामध्ये सुद्धा, कारण साताऱ्यामध्ये तापोळ्याला, महाबळेश्वरलाच बोटिंग करायला, पण इतर ठिकाणी नदी पात्रामध्ये नौका विहार करता यावा एक वेगळा अनुभव आपण या ठिकाणी करण्याचं काम सुरू या ठिकाणी केलेलं आहे. महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, कासपाटार असेल, तापोळा असेल, लोणावळे असेल, या पर्यटन स्थळांचा अधिक वेगाने विकास करण्यासाठी कुठेही पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधीची कमतरता निश्चितपणे भासू दिली जाणार नाही. जेवढा निधी लागेल तेवढा निधी आमच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून या पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण करणार आहोत. सातारा जिल्ह्याने काही अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मागच्या 3-4 वर्षांमध्ये राबवले. मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएचसी या 2 योजना तर सातारा जिल्ह्याच्या याची देश पातळीवर नोंद घेतली. आपण खाजगी दवाखाने शहरामध्ये असतात त्या दर्जाचं आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र असलं पाहिजे या दृष्टीनं जिल्हा नियोजन समितीचा सगळा निधी क्लब करून वेगवेगळ्या योजनांमधला आपण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तालुक्यातले एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याचं
या ठिकाणी हातामध्ये घेते. काहींची कामं सुरू झाली. एकूण आरोग्य केंद्राचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालं. मॉडेल स्कूल प्राथमिक शिक्षणाच्या शाळेमधला दर्जा हा या ठिकाणी आपल्याला दर्जेदार ठेवायसाठी प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार सुविधा दिल्या पाहिजे. मुलांना शाळेत जावंच वाटलं पाहिजे असं माहोल, असं वातावरण हे प्राथमिक शाळेत असलं पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा 2022ला या जिल्ह्याचा पहिल्यांदा पालकमंत्री झाल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ह्या चांगल्या अत्याधुनिक करण्याचं काम आपण घेतलं आहे. भरपूर निधी या दोन्ही योजनांसाठी आपण जिल्हा नियोजन दिला, आमदारांच्या निधीमधनं दिला, खासदार महोदयांच्या निधीमधनं दिला. आणि एक वेगळं काम शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आज एवढंच आपल्याला मी सांगेन की हा स्वातंत्र्याचा उत्सव आपण साजरा करत असताना, स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपण साजरा करत असताना ज्यांनी बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानातलं, त्यागातलं, संघर्षातला आपला देश स्वतंत्र झाला, तो हयात या व्यक्तींचं स्मरण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये असलं पाहिजे. नव्या पिढीला समजलं पाहिजे, नव्या पिढीला त्याचं ज्ञान असलं पाहिजे की कोणामुळे किती संघर्षातला आपला देश स्वतंत्र झाला. आणि निश्चितच अशा थोर विभूतीला आजच्या दिवशी नमन करणं हे तुम्हाला सगळ्यांची, आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. अशा सगळ्या थोर स्वातंत्र्य सेनानीला हे शहीद झाले, त्यांच्या त्यागातनं, बलिदानातनं आपल्याला देश स्वतंत्र करता आला, त्यांना तर नमन करतोच. पण जे स्वातंत्र्य सैनिक आजही हयात आहेत, त्यांचे कुटुंबजन आहेत, परिवारजन आहेत, त्यांच्याही प्रती निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचा सद्भाव आहे. त्यांच्या परिवारानं देशासाठी केलेलं काम हा देश, हे राज्य कधीच विसरणार नाही. एवढंच या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली देश कसा जागतिक स्तरावर नाव काढण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न चाललेला आहे. महाराष्ट्र देश पातळीवर पुढे कसा येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. तसा आपला सातारा जिल्हा सुद्धा राज्याच्या पातळीवर पुढे कसा येईल याचा प्रयत्न मी, माझे सगळे लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातले मान्य आमदार, मान्य खासदार, इतर सगळे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे माझे सगळे सहकारी अधिकारी, आम्ही सगळेजण मिळून करतोय. जिल्हावासियांचं या चांगल्या कामासाठी नेहमीच सहकार्य मिळालेलं आहे. असंच सहकार्य पुढे सुद्धा आपल्या सर्वांचं आम्हाला मिळावं, एवढ्याच या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सद्भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जिल्हावासियांना, इथे उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.